टाटा पंच आठवते का? हीच ती जागा आहे बघा. परत एक गाडी गेली इथं. डायव्हर्शन कसं लावलंय बघा, ज्याला रिफ्लेक्टर नाही आहे, काही नाही आहे. हाच रोड आहे बघा, टाटा पंच दाखवलेली ती. फक्त नुकसान नगण्यच म्हणू, माणसांना काही लागलेलं नाही. मुक्का मार जसं छातीमध्ये लागला तेवढाच. बाकी आता कधी प्रशासन जागा होईल. एखाद्या हत्तीच्या कानावरती मुंगी चावली तर हत्तीला काही फरक पडत असेल का? नाही पडत. तसाच काहीसा प्रकार आपल्या प्रशासनाचा आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. या रस्त्यावरती या वर्षातला 3रा-4था ॲक्सिडेंट आहे 2026 मधील. आता फेब्रुवारी 21 तारीख आहे आज. ही गाडी सरळ आत गेली होती, आता बाहेर काढले मी. लिकेज झालं रेडिएटर, मोठी नाही आहे, लोकांना काही लागलेलं नाही आहे. तरी पण आपण काळजी घेतली पाहिजे. पण मनुष्य असतो, चूक होते. कधी कधी रस्ताही चुकवतो. आणि गाडी गेली होती इथं, तुम्ही पाहिली जाता. आता घेऊन जातो. रेडिएटर फक्त फुटला आहे. गोव्याची गाडी आहे. एक वयस्क माणसं आहेत, 2 जण गाडीमध्ये. पण हे काढलं पाहिजे होतं. रस्ता इथून पुढं पूर्ण झालेला आहे. फक्त त्यांचे डंपर लागावेत म्हणून हे यांनी बंद करून ठेवलं आहे. तर प्रशासनानं दखल घ्यावी याची. हा रस्ता कोळंब्यापर्यंत पूर्ण झालेला आहे. फक्त त्यांची साईट असल्यामुळं तिथं 100 डंपर तिथे येत जात असतात. त्याच्यामुळे हा रस्ता बंद केला आहे. आणि ह्या वर्षामध्ये 5वा अपघात आहे. लक्ष द्यावे. टॅग करतो मी PWDला आणि NHAIला. बघूया त्याच्यावर काय कारवाई होते की नाही होते. तुम्ही शेअर करा, म्हणजे जराशी ताकद मिळते आणि लोकांचे जीव वाचतील.